आजची आपली नवीन स्टोरी आहे लव्ह स्टोरी. तुझ्यासोबतचं आयुष्य. मध्ये काय ट्विस्ट आहे नक्की बघा. संध्याकाळची वेळ होती. आकाशात हलकंसं केशरी रंग पसरला होता आणि त्या रंगासारखाच कोणाचं तरी आयुष्य हळूहळू सुंदर होत होतं. ते म्हणजे सिया. थोडी हट्टी पण मनाने खूपच सॉफ्ट. तिला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद सापडायचा. आणि आदित्य शांत, समजूतदार आणि खूप केअरिंग. तो बोलायला कमी पण समजायला जास्त होता. दोघांची भेट झाली कॉलेजमध्ये. पहिल्यांदा दोघं एकमेकांना फारसे आवडले नाहीत, कारण सिया खूप बोलकी आणि आदित्य खूप शांत. पण म्हणतात ना, ज्यांचं जमायचं असतं त्यांचं भांडणातूनच सुरू होतं. हळूहळू काय होतं, असाइनमेंट्स, प्रोजेक्ट्स आणि छोट्या छोट्या गोष्टींमुळे दोघं जवळ आले. सियाचं हसणं आदित्याला खूप आवडायचं आणि आदित्याची काळजी सियाला खूप सुरक्षित वाटायची. एक दिवस सिया खूप अपसेट होती. घरात काही प्रॉब्लेम्स होते. ती काहीच बोलत नव्हती. पण आदित्याला सगळं कळलं. तो फक्त तिच्या बाजूला बसला आणि म्हणाला, तू काही बोलली नाहीस तरी चालेल, मी आहे ना. त्या एका वाक्याने सियाच्या डोळ्यात पाणी आलं आणि तिला जाणवलं, हे फक्त अट्रॅक्शन नाही, हे प्रेम आहे. काही दिवसांनी आदित्याने तिला प्रपोज केला. तुझ्यासोबत आयुष्य घालवायचं आहे. सिया हसली आणि हो म्हणाली. दोघांचं आयुष्य खूप सिंपल होतं पण खूप सुंदर होतं. छोट्या छोट्या फाईट्स, नंतर लगेच पॅचअप, लेट नाईट कॉल्स आणि फ्युचरचे ड्रीम्स. पण एक दिवस आदित्यला जॉबसाठी दुसऱ्या शहरात जावं लागलं. डिस्टन्स आला पण लव तसंच राहिलं. कॉल्स, मेसेज, व्हिडिओज कॉल्स सगळं चालू होतं. कधी कधी भांडण व्हायची, नॉनस्टॉप रडणं व्हायचं. पण शेवटी दोघं परत एकमेकांकडेच यायचे, कारण खरं प्रेम कधी दूर जात नाही, ते फक्त थोडं स्ट्रॉंग होतं. 1 वर्षानंतर आदित्य परत आला आणि थेट सियाच्या घरी गेला. तिच्या आई वडिलांसमोर उभा राहून म्हणाला, मला सियाशी लग्न करायचं आहे. सिया आश्चर्यचकित झाली. तिच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. तेव्हाच काही महिन्यांनी दोघांचं लग्न झालं आणि त्या दिवशी सिया आदित्यला म्हणाली, तू फक्त माझं प्रेम नाहीस, तू माझं घर आहेस. अशा प्रकारे आपली आजची स्टोरी संपलेली आहे. अशाच नवनवीन स्टोरींसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि स्टोरी शेवटपर्यंत नक्की बघा. थँक्यू.